उत्तर प्रदेशमध्ये आता निवडणुका होऊ घातल्यात आणि त्या अनुषंगानं काही वक्तव्य जाणीवपूर्वक केली जात आहेत किंवा काही वक्तव्यावरती धुराळा उडवला जात आहे. उपमुख्यमंत्री केशवप्रसाद मौर्य यांचं एक ट्विट असंच आता वादामध्ये समोर आलेलं आहे. त्यांनी असं ट्विट केलेलं आहे, अयोध्या में मंदिर जारी, अयोध्या में मंदिर जारी आणि मथुरा में शुरू तयारी. त्याहून लगेच सगळ्यांनी असा अर्थ लावायला सुरुवात केली की जी जुनी घोषणा होती, अयोध्या तो झाकी आहे, काशी मथुरा बाकी आहे, म्हणजे आता परत एकदा मथुराच्या मंदिराचा विवाद समोर आणलेला आहे आणि हे जाणीवपूर्वक निवडणुकीच्या तोंडावर केलं जात आहे. भाजपचा काय उद्देश होता किंवा केशवप्रसाद मौर्य यांचा काय उद्देश होता राजकीय, त्याला विरोध करणारे काय, हे सगळं आपण थोड्या वेळासाठी बाजूला ठेवतो आणि हे मान्य करू की त्यांनी राजकारणासाठी केलेलं आहे. मूळ मुद्दा जो समोर येतो तो थोडासा वेगळा आहे आणि जो राम मंदिरच्या प्रश्नावर जी चर्चा झाली सगळी संसद ह्याच्यामध्ये न्यायपालिकेमध्ये, त्याच्यावरून ह्या गोष्टी समोर येतात. म्हणजे न्यायालयामध्ये ह्याच्यावरती जे सगळं चर्चा त्याच्यामधल्या तज्ज्ञांच्या बाबतीतली झाली, बाकीचं राजकारण त्याच्यावरचा तो निर्णय, हे सगळ्या गोष्टी थोड्याशा वेगळ्या ठेवूयात आपण. त्याच्यातला एक मुद्दा सुब्रमण्यम स्वामी यांनी जाणीवपूर्वक आधीपासून उपस्थित केलेला होता की ह्या ठिकाणी रामाचा जन्म झालेला आहे अशी हिंदूंची श्रद्धा आहे आणि ह्याला दुसरा पर्याय असू शकत नाही. बाबरी मस्जिद म्हणून तुम्ही जी म्हणता, मस्जिद हे असं ठिकाण आहे की त्याच ठिकाणी नमाज पडला पाहिजे असं कुठलंही बंधन इस्लाममध्ये नाही. निर्गुण निराकार परमेश्वराची आराधना करत असताना विशिष्ट जागेलाच जाऊन नमाज पडला पाहिजे असं नाही. पूर्णपणे इस्लामचं जे तत्त्वज्ञान आहे ते द्वैती तत्त्वज्ञान आहे. किती केलं तरी अल्लाह हा स्वतंत्र आहे, वेगळा आहे आणि आपण त्याचे भक्त वेगळे आहोत. आपण त्याच्यामध्ये आपल्या आणि त्याच्यामध्ये ऐक्य होऊ शकत नाही अशी ती मांडणी आहे. आणि अशा सर्वशक्तिमान अशा अल्लाची प्रार्थना करायची असेल तर तुम्ही कुठे राहून करू शकता. ह्याच्या उलट हिंदू तत्त्वज्ञान हे द्वैती नाही अद्वैती आहे. शंकराचार्यांनी जे मांडलेलं आहे, शिवोहम शिवोहम म्हणत असताना माझ्याच ठाई पिंडी ते ब्रह्मांडी असं म्हणण्याची जी पद्धत आहे, त्याच्याच एक भाग असा आहे त्या सगळ्या ह्याचाच की ज्या ठिकाणी जन्म झालेला आहे रामाचा, ते स्थान, त्याला दुसरा काही पर्याय नाही, ते स्थान आम्हाला प्रिय, असा तो सगळ्या वादामध्ये मुद्दा होता. न्यायालयाचा निकाल काय लागला आणि त्या ठिकाणी आता भव्य प्रमाणामध्ये मंदिर कसं बनतं आहे आणि काय, हा एक वेगळा भाग आहे. आता जो मुद्दा समोर येतो आहे कृष्ण जन्मभूमीचा, त्याच पद्धतीने त्या ठिकाणी कृष्ण मंदिर आहे आणि त्याला लागून असलेली जी जागा आहे ज्या ठिकाणी मस्जिद आहे आणि त्याच्या बाबतीमधला हा वाद आहे. दर्ग्याची मोठी जागा आहे ती नमाज पढण्यासाठीची. आता तो हा वाद समोर येत असताना परत सगळ्यांना असं वाटतं की हे हिंदू मुस्लिम करणं आहे, ध्रुवीकरण करणं आहे, परत एकदा तसं राजकारण करायचं आहे. खरं तर ते ज्यांना करायचं आहे त्यांनी त्या पद्धतीनं त्यांना करावं किंवा न करावं हा वेगळा प्रश्न आहे. पण आता एक गांभीर्याने विचार असा करायची वेळ आलेली की काही अशा प्राचीन वास्तू आहेत की ज्या ठिकाणी ह्या वास्तू मूळच्या वेगळ्या होत्या आणि आता कशा वेगळ्या झालेल्या आहेत हे स्पष्टपणे दिसून येतं. म्हणजे शंकेला जागा नाही आहे. राम जन्मभूमीच्या प्रकरणामध्ये सुद्धा आधीपासून हा मुद्दा समोर होता की त्याखाली प्राचीन मंदिरांचे अवशेष आहेत आणि हे तथाकथित सगळे म्हणजे रोमिला थापर असोत किंवा इरफान हबीब असो यासारखे कितीतरी विद्वान हे शपथेवरती असं म्हणत होते की ह्या ठिकाणी खाली काही नाही आणि प्रत्यक्षामध्ये खाली पुरातन मंदिराचे अवशेष कसे सापडले हे सगळ्यांना माहिती आहे. काशी असो किंवा त्याच्यानंतर आता मथुरा असो, या दोन्ही ठिकाणी तर अतिशय स्पष्टपणे प्राचीन मंदिरं, त्याचे अवशेष त्याचे स्पष्टपणे दिसतात समोर. म्हणजे या ठिकाणचं मंदिर बदलून त्याची मस्जिद केल्या गेली ह्याच्याबद्दल कुठली शंकेला सकृत दर्शनी काही जागा नाही आहे. आणि जेव्हा जेव्हा आता ही चर्चा समोर येते तेव्हा ह्याला विरोध करणारे हवाला काय देतात. म्हणून आपण थोडासा राजकारण बाह्य याचा विचार करू. ते काय म्हणतात की 1991ला पी.व्ही. नरसिंहराव यांच्या सरकारने तेव्हा संसदेमध्ये असा कायदा झाला होता की 1991चा तो कायदा म्हणतात आपण त्याला, की ज्या कायद्यानुसार 15 ऑगस्ट 1947ला सगळ्या धार्मिक ठिकाणांची जी स्थिती होती ती तशीच ठेवायची, त्याच्या मागं जायचं नाही. कारण काय आहे की जर समजा एकदा राम मंदिराच्या बाबतीमधला निकाल आला तर त्या अनुषंगाने इतरही मंदिरांचे निकाल तसेच द्यावे लागतील. कारण की म्हणजे अप्रत्यक्षरित्या हे तुम्ही मान्य केलेलं आहे की कितीतरी ठिकाणी नाही, हजारो नाही, लाखो ठिकाणी मंदिरांना तोडून त्याच्या मस्जिदी केल्या गेलेल्या आहेत आणि भारतामध्ये शांतता राहावी म्हणून हा प्रश्न उकरून काढायचा नाही. ठीक आहे, मग आता उलट का होत नाही. भारतामध्ये शांतता राहावी म्हणून सकृत दर्शनी ज्या ज्या ठिकाणी अशा पद्धतीचं स्पष्ट दिसत आहे चित्र की तुम्ही मूळचं मंदिर होतं आणि बदलून मस्जिद केली, त्या जागा शांतपणे मुस्लिम समाज हिंदूंच्या ताब्यात का देत नाही.
म्हणजे हे सगळे चर्चा करणारे ही गोष्ट का सांगत नाहीत? आणि आज जेव्हा तुम्ही असं म्हणता की असा कायदा आहे, मग ह्याच कायद्याच्या राज्यामध्ये, ह्याच संविधानाला मानणाऱ्या व्यवस्थेमध्ये त्या सर्वोच्च न्यायालयाने जेव्हा निकाल दिला राम जन्मभूमीचा, त्याच्यानंतर तथाकथित सगळे मुस्लिमांचे पक्षधरेचा त्याचा खुल्या मनाने स्वीकार का नाही करत? आजही असं ओबीसारखे लोक का म्हणतात की हम नहीं भूलेंगे वो दिन? म्हणजे याचा अर्थ असा होतो की तुम्ही ज्या कायद्याने निकाल दिलेला आहे, ज्या संविधानाच्या चौकटीमध्ये निकाल आलेला आहे, तो मानणार नाहीत. आणि आता जेव्हा की जो कायदा आहे तो अन्यायकारक आहे, तो बदलायला पाहिजे, त्याच्यासाठी काही लोक परत प्रश्न विचारतात. मग तुम्ही काय म्हणता की बघा कायदा तर असा आहे. अरे पण तुम्ही कायदा मानता की नाही हा प्रश्न आहे ना. म्हणजे जेव्हा कायदा, ठरलेला कायदा तोडमोड केला गेला, शहाबानोच्या प्रकरणामध्ये हे समोर आलेली गोष्ट आहे. किंवा आत्ता अगदी ताजं उदाहरण हे कृषी कायद्याचं आहे. आंदोलन केल्याच्या नंतर वेगवेगळ्या झुंडशाहीच्या दबावाखाली हे कायदे वापस घ्यावे लागले. त्याच पद्धतीनं जर संवैधानिक, त्यांनी तरी रस्त्यावर येऊन रस्ता आडवाडवीचा आडमुठपणा केलेला होता. उद्या संवैधानिक पद्धतीने वेगवेगळ्या संघटनांनी आणि यांनी 1991चा जो कायदा आहे धार्मिक स्थळांच्या बाबतीतला, तो जर मागं घ्यायला लावला, तर ह्याच्यासाठी हे त्याचं पक्ष घेणारे जे कोणी आहेत ते त्यांच्याकडे काय उत्तर आहे? जे कोणी कृषी कायदे वापस घेतले याचं समर्थन करतात, जे कोणी कृषी कायदे वापस घेतले हे योग्य झाले असं म्हणतात, त्यांनी याचं उत्तर द्यावं की 1991चा धार्मिक स्थळांच्या बाबतीतला कायदा वापस का घेतला जाऊ नये? राम जन्मभूमीचा विषय निकालात निघाल्याच्या नंतर कृष्ण जन्मभूमीचा विषय जेव्हा समोर येतो आणि तेव्हा असा प्रश्न उपस्थित केला जातो, तेव्हा याचं उत्तर दिल्या जात नाही. किंवा दुसरा एक अतिशय गंभीर मुद्दा या कृष्ण जन्मभूमीच्या निमित्तानं समोर येतो आहे की त्या धर्माची धार्मिक स्थळं त्या संस्थांच्या ताब्यामध्ये तुम्ही त्यांचं चालवण्यासाठी का देत नाही? हिंदूंची धार्मिक स्थळं सरकारने अधिग्रहित करायची, त्यांच्या जागा अधिग्रहित करायच्या, त्या ठिकाणी IAS ऑफिसर नेमायचे. तिरुपती देवस्थानवरती सरकारचा ताबा आहे, शिर्डीवरती सरकारचा ताबा आहे, पंढरपूरवरती सरकारचा ताबा आहे, तुळजापूरवरती सरकारचा ताबा आहे. ह्याच्या उलट जे दर्गे आहेत, ज्या मस्जिदी आहेत किंवा जे ख्रिश्चन त्यांचे जे हे आहेत, चर्चेस आहेत, या सगळ्या ठिकाणी कोणाचा ताबा असतो? जर बाकीच्या धर्मियांना त्यांची धार्मिक स्थळं हाताळणे, त्यांची उभारणी करणे, त्यांचा विकास करणे आणि ती चालवणे याचा पूर्ण अधिकार आहे, तर मग हिंदूंनीच असं काय पाप केलेलं आहे की ज्यांच्या धार्मिक स्थळावरती सरकारचा अधिकार आहे? आणि ह्याचं उत्तर वैचारिक पातळीवरती कोणी द्यायला तयार नाही. लगेच इथं राजकारण केलं जातं. म्हणून मी सुरुवातीला असं म्हणालो की या निमित्तानं केलं जाणारं राजकारण आपण बाजूला ठेवूयात. प्रत्यक्ष बाबरी मस्जिद पाडल्याच्या नंतर 25 वर्ष त्या ठिकाणी भाजपला कधीही एकट्याच्या हाती सत्ता मिळालेली नाही उत्तर प्रदेशमध्ये. म्हणजे ज्यांना असं वाटतंय ना की भाजपला फायदा मिळाला, ते हे विसरतात की त्याची एक विशिष्ट पद्धतीची किंमत भाजपने सुद्धा मोजलेली आहे. त्यांना त्याचा फायदा हो किंवा तोटा हो, तो राजकीय प्रश्न आहे. याचं उत्तर द्यायला पाहिजे की जर बाकीच्या सगळ्या धर्माच्या अनुयायांना त्यांच्या धार्मिक स्थळांच्या बाबतीतला पूर्ण अधिकार आहे, त्यांचा हक्क मान्य केला गेलेला आहे, मग हे नेमकं हिंदूंच्याच बाबतीत का नाही? पद्मनाभ स्वामी म्हणजे मंदिर जे आहे केरळमध्ये, त्याच्याबद्दलची एक त्याच्या सर्वोच्च न्यायालयामध्ये याचिका त्यांच्या बाजूने लागली आणि सरकारचा हस्तक्षेप कमी व्हावा असं जेव्हा त्याच्या सिद्ध झालं, तसंच आज उत्तराखंडमध्ये चारधाम, ज्याला छोटा चारधाम म्हणतात, त्या ठिकाणी गंगोत्री, यमुनोत्री, केदारनाथ आणि बद्रीनाथ असे जे 4 आहेत ते त्यांना छोटा चारधाम म्हणतात, की ही 4 जी स्थळं आहेत ती सरकारी हस्तक्षेप काढून त्या संस्थांच्या ताब्यामध्ये द्यावी असा निर्णय देण्यात आला. सरकारने पण त्याला पाठिंबा दिला. हे फक्त मोठ्या मोठ्या स्थळांच्या बाबतीमध्ये आहे असं नाही. म्हणून मी कृष्ण जन्मभूमीच्या निमित्तानं हा मुद्दा गांभीर्यानं उपस्थित करतो आहे. अशी जी छोटी धार्मिक स्थळं आहेत, मठ आहेत, संस्थानं आहेत, कितीतरी त्यांना काही जमिनी आहेत, त्यांचे स्वतंत्र उत्सव होत असतात, त्यांचा तो कारभार चालू असतो. या सगळ्यामध्ये सरकारने हस्तक्षेप करायचं कारण काय? आणि जेव्हा तुम्हाला हिंदू मुस्लिम अशा पद्धतीनं वाटतं, तुम्ही हे लक्षात घेत नाहीत की परंपरेने चालत आलेल्या कितीतरी जागा आहेत. आणि जर तुम्हाला आज ही इतकी काळजी वाटते, तर मधल्या काळामध्ये जेव्हा ही धर्मांतर झाली किंवा मधल्या काळामध्ये जेव्हा हे जुनं जागा ती बदलून नवीन धर्मामध्ये म्हणजे इस्लामच्या ह्याच्यामध्ये बदलण्यात आली, या सगळ्याच्या काळामध्ये तिथल्या ज्या लोकांच्या भावना गुंतलेल्या होत्या त्यांना ठेच पोहोचली. त्याचं काय? एखादी अजूनही दाखवून द्या संपूर्ण भारतामध्ये मूळची मस्जिद होती पण ती मस्जिद पाडून त्या ठिकाणी मंदिर केलं, असं एक तरी उदाहरण आहे का? म्हणजे तुम्ही हे मान्य करता
त्यांचा जो हक्क आहे, वन्स अ मस्जिद ऑलवेज अ मस्जिद, असं जेव्हा वारिस पठाण म्हणाले तेव्हा ते ह्याचं उत्तर देत नाहीत, मग वन्स अ मंदिर ऑलवेज अ मंदिर का नाही. त्याच्यामुळे हा वाद करत असताना दुसरीकडे चर्चा न्यायची, हिंदू मुस्लिम अशांतता पसरतेच कशी, हा प्रश्न मुस्लिमांना का नाही विचारला जात. मूळचं मंदिर असलेलं हिंदूंना परत वापस करण्यामध्ये अशांतता निर्माण होतेच कशी. एखादी मूळची मस्जिद असेल तर ती जर हिंदूंनी घेतली असेल तर जसं पूर्णपणे ती परत मुस्लिमांना द्यावी, असे जर आपण पक्षधर असू किंवा त्यांच्या आस्थास्थळांचा आपण काय म्हणता येईल त्यांना त्यांचा आदराने विचार करणार असू, तर उलट नेमकं हिंदूंच्या बाबतीमध्ये हे का नाही. कृष्ण जन्मभूमीच्या निमित्तानं आपलं हे जे थोतांड होतं मधल्या काळातलं, तथाकथित गंगा जमुनी तहजीब म्हणायचं, तथाकथित आम्ही कसे उदारमतवादी म्हणायचं, आणि नेमका प्रत्यक्ष हिंदूंना त्याचा त्रास होईल असा कसा निर्णय घ्यायचा, ह्याच्यावरती विचार करण्याची गरज आहे. कृष्ण जन्मभूमी तिथे स्पष्टपणे त्या मंदिराचे अवशेष अजूनही डोळ्यानं दिसतात. काशीच्या ज्ञानवापी मस्जिदमध्ये हाच प्रकार आहे. या दोन्ही स्थळांच्या आणि इतरही स्थळांच्या, मी परत जबाबदारीने हे वाक्य वापरतो आहे, इतरही ज्या ठिकाणी मूळचे मंदिरं बदलून त्याची जी मस्जिद केल्या गेलेली आहे, त्याच्या जिथं अवशेष सापडलेले असतील ते उलट मुसलमानांनीच उदार मतवादी दृष्टिकोन ठेवून हिंदूंना परत करावी, तरच शांतता राहील. आणि असं आवाहन सगळ्या उदारमतवाद्यांनी करण्याची आता गरज निर्माण झालेली. परत हिंदूंना उदारमतवादाचे इंजेक्शन टोचायची गरज नाही.